जय शिवराय. पुणे नाशिक रेल्वेच्या आंदोलनाच्या निमित्तानं सगळे उपस्थित मान्यवर, उपस्थित सगळे आंदोलक, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, लहानपणापासून आम्ही एक कविता ऐकतोय. झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषेत हवेत गाडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. पण आमच्या मामाच्या गावाला कधी रेल्वे आलीच नाही. लहान लेकरांच्या भावना कधी या सरकारने समजल्याच नाही. इथं आमचे देशासाठी लढलेले सैनिक बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यावेळेस एखादा सैनिक रस्त्यावर उतरतो ना, निदान त्याच्या तरी भावना या सरकारने समजून घेतल्या पाहिजे. यांचं देशासाठी योगदान आहे. लहान लहान लेकरं या ठिकाणी उपस्थित आहे. प्रत्येक जाती धर्माचा माणूस या ठिकाणी उपस्थित आहे. पुणे नाशिक रेल्वे होणं, मगाशी डॉक्टर अनुष्का मॅडमने सांगितलं की आमची मुलं उच्च शिक्षणासाठी ज्यावेळेस पुण्यासारख्या शहरात जातात, रोज जर आमच्या ग्रामीण भागातून मुलांनी अपडाऊन केलं, नोकरीसाठी गेली, शिक्षणासाठी गेली, हे आम्ही कधी, या सगळ्या गोष्टी आम्ही कधी स्वप्न पाहिजे. आमची एखादी शेतकऱ्याची महिला एखादी काकडीची पाटी जरी घेऊन गेली ना गुलटेकडीला, तरी ती 5,000 रुपये कमवून येईल. ह्या भावना आमच्या कधी ओळखणार? आमचा शेतकरी वंचित आहे, आमचा विद्यार्थी वंचित आहे, आमचा प्रत्येक नागरिक या ठिकाणी वंचित झालाय. फक्त जीएमआरटीचं कारण देऊ नका. जीएमआरटीचं कारण देऊन हे सरकार आपल्यापासून लपवतंय. इथं जर जीएमआरटीचा कोण जर अधिकारी असेल तर मी खात्रीशीरपणे सांगतो, जीएमआरटीचा एक प्रोजेक्ट उटी सारख्या ठिकाणी तामिळनाडूला, त्यांच्या त्या प्रोजेक्टला तो प्रोजेक्ट मी त्यांचा पाहून आलोय उटीला, आणि त्या उटीच्या मागं टॉय ट्रेन जाते. म्हणजे जीएमआरटीला तिथं ट्रेनचा काही प्रॉब्लेम नाही, मग इथं काय कारण सांगता? ज्यावेळेस एखादं शिष्टमंडळ या जीएमआरटीची आपण चर्चा करायला जाऊ ना, त्यांना तो आपण व्हिडिओद्वारे आपण तो सगळ्या त्या गोष्टी दाखवू. त्याच्यामुळे सरकारने जीएमआरटीचं कारण न दाखवता या ठिकाणी पुणे नाशिक रेल्वेची सरळ मार्गाने जी आमची प्रत्येकाची जनभावना आहे, ही जुन्नर तालुक्याची जनभावना आहे, या ठिकाणी ती ओळखली पाहिजे आणि आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. या आंदोलनात प्रत्येकजण सहभागी झाला, प्रत्येकाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि अदानी सारखा एक उद्योगपती आपल्या तालुक्याच्या बोकांडीवरून बसलाय. आज नाणेघाटासारखा एक जागतिक पर्यटन स्थळ, त्याच्यावर त्याची नजर पडली आहे. आज आपला आदिवासी दिन पण आहे, क्रांती दिन आहे. क्रांती दिनाची सुरुवात म्हणून आज जसं रेल्वेचं आंदोलन आहे, जुन्नरला पण त्या ठिकाणी मी उपोषणाला बसणार आहे. कारण अदानी सारख्या उद्योगपतीच्या विरोधात आज आदिवासींच्या जर जमिनी त्या ठिकाणी जाणार असतील, आपल्या जुन्नर तालुका त्या ठिकाणी आपलं पाणी जाणार असेल, तर आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. हा तालुक्याचा फार गंभीर प्रश्न आहे. म्हणून त्या ठिकाणी हे आंदोलन झाल्यावर आम्ही तिकडे पण उपोषणाला बसणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या या सगळ्यांचं उपस्थितांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पत्रकारांना विनंती करतो, जास्तीत जास्त या तीव्र भावना, जुन्नर तालुक्याच्या या भावना आपल्या माध्यमातून या सरकारपर्यंत पोहोचू द्या. हे आमच्या सगळ्यांच्या भावना आहे. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि एकदा शेवटची घोषणा देतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.